हाय एव्हरीवन, आज आपण बघतोय उपवासाची पौष्टिक बर्फी। याकरिता मी कढईत 1 वाटी शेंगदाणे घेतले आहे। त्याला छान सालं सुटेपर्यंत भाजून घेते आहे आणि थंड होत ठेवते आहे। त्यानंतर मी त्याच कढईत 1 वाटीभर गाईचं तूप घेते आहे। तूप पातळ झाल्यावर आता मी यामध्ये 1 वाटी राजगिरा पीठ घेते आहे। राजगिरा पीठ एकदम छान असतं, म्हणजे खूप सारं त्याच्यामध्ये कॅल्शियम असते आणि पौष्टिक पण असते आणि ते खाल्ल्यावर एकदम पोट भरल्यासारखं वाटतं। छान आहे उपवासासाठी आणि एरवी पण तुम्ही खाऊ शकता। तर गुलाबी होईस तर आपण त्याला कंटिन्युअस असं भाजून घ्यायचं आहे आणि जेव्हा गुलाबी झालं तेव्हा आपण मगाशी भाजलेले जे शेंगदाणे आहे त्याचे मी असे भरड कूट करून घेतलेला आहे। तो कूट मी घालते आहे। जास्त भाजायचं काम नाही, कारण आपले शेंगदाणे छान भाजलेच होते। हे झाल्यावर मी कढई आता गॅसवरनं काढून घेते आहे। थोडंसं त्याला थंड करत ठेवते आहे आणि इकडे मी आता काय करते आहे, एका प्लेटला ग्रीस करते आहे तुपाने। तर छानसं आपल्या वड्यात ज्याच्यात थापायचे ना ती प्लेट घेतली आहे। आता सेम त्याच वाटीमध्ये 1 वाटीभर मी गूळ हा चिरून घेतला आहे आणि तो मी आता आपल्या ज्या भाजलेल्या पिठामध्ये घालते आहे आणि छान मिक्स करून घेते आहे, म्हणजे जेणेकरून गूळ आपला जो आहे तो विरघळेल। एकदा का विरघळला की आपलं मिश्रण घट्ट होत जाईल आणि याला आता काढून आपण ताटलीमध्ये सेट करायचं आहे, प्लेटमध्ये सेट करायचं आहे। वरून तुम्ही जे आवडेल बदाम, पिस्ते या गार्निशिंगला टाकायचं आहे, सजावटीसाठी टाकायचं आहे आणि थोडं थंड झालं की वड्या कापून घ्यायच्या आहे। बघा किती छान वड्या निघतात, मस्त असा छान आपल्या पौष्टिक वडी तयार आहे। पौष्टिक बर्फी आपली तयार आहे, खूप छान, सगळ्यांना आवडते। करून पहा, उपवासासाठी काय एरवी पण खायला छान आहे, करून पहा।